नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सरकारकडे बोट दाखवून म्हणत असते, लई आवडतोस तू मला. त्यावर सानिकाची आई तिला विचारते, सानू अगं काय चाललंय हे सगळं. त्यावर सानिका आईसाहेब करत सावित्रीकडे जाते आणि म्हणू लागते, अहो आईसाहेब मी माझ्या मनातलं बोलते. आणि ती सरकारकडे बोट दाखवून म्हणू लागते, लई आवडतो हा मला. सरकार आणि सर्वेश सानिकाकडे बघू लागतात. तेवढ्यात साहेबराव सावित्रीला म्हणतात, मला वाटतं ही कोल्ड्रिंक समजून माझे ड्रिंक पिली. हे ऐकून सावित्रीला धक्का बसतो आणि सावित्री म्हणते, काय. इकडे सानिका सरकारकडे बोट दाखवून म्हणत असते, मी जेव्हा जेव्हा याला बघते ना तेव्हा मेरे दिल में गिटार बजने लगती. आणि म्हणू लागते, मी याच्यासोबत घातलेला प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातला बेस्ट दिवस होता. हे ऐकून सगळेजण सानिकाकडे बघू लागतात. ती म्हणत असते, माझं तुझ्यासोबत असताना दिवस लय भारी जातो. असं वाटतं वेळ अशीच थांबली पाहिजे. मला असा पार्टनर पाहिजे की ज्याच्यासोबत मला फार गप्पा मारता आल्या पाहिजे. ज्याच्यासोबत माझं मन जुळतं असा पार्टनर पाहिजे मला. आणि सरकारकडे बघून ती म्हणते, तो मला ऑलरेडी मिळाला आहे. असं म्हणून ती जोरजोरात हसू लागते. तेवढ्यात पंकजा तिथे येते आणि म्हणू लागते, बया बघितलं का दादा, सानूचं सर्वेश्वर किती प्रेम आहे ते. त्यावर सानिका म्हणू लागते, आत्यासाहेब नुसता धिंगाणा. हे ऐकून पंकजा तिच्याकडे बघू लागते. पुढे सानिका म्हणते, आत्यासाहेब लई मजा येत असेल ना, तुझ्या मनासारखं होत असताना सगळं असं असं परफेक्टली जुळून आणलंयस तू. पुढे ती म्हणू लागते, मला किती त्रास दिलायस तू, गोल गोल लाडू बनवायला लावलं. हे ऐकून पंकजा दादा असा आवाज देऊ लागते. त्यावर सानिका म्हणते, दादा दादा करून सगळ्या महागातल्या वस्तू घेऊन टाकल्यास तू. तेवढ्यात सावित्री तिथे येऊन सानिकाला पकडते आणि सानू चल असं म्हणू लागते. सावित्री साहेबराव सानिकाला घरात घेऊन जातात. सावित्री सानिकाला तिच्या खोलीत घेऊन येते. तेव्हा सानिका म्हणत असते, मला ड्रॅगन फ्रूट नाही आवडत, मला पेरू आवडतो. त्यावर सावित्री विचारू लागते, सानू काय झालंय. त्यावर सानिका म्हणते, काय झालंय, रोग झालाय, रोग, प्रेम रोग. त्यावर सावित्री तिच्याकडे बघू लागते आणि सानिकाला म्हणू लागते, सानू चल झोप, आराम कर. त्यावर सानिका म्हणते, कसला आराम, प्रेमात ना मम्मी झोप वगैरे लागत नसते. पुढे ती म्हणू लागते, मला ना त्याची सारखी आठवण येते ग, लई आवडतो तो मला. त्यावर सावित्री म्हणते, आठवण येते, अगं सर्वेश तर कायम तुझ्या समोरच असतो. त्यावर सानिका रागावून, अरे हट, तो सर्वेश नाही आवडत मला असं म्हणू लागते. पुढे ती म्हणू लागते, तुम्हाला काय वाटलं, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय आणि मी पण करून घेते का, मला नाही माहिती का करते मी. माझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला अजून तुम्ही ओळखलंच नाही आणि ओळखणार पण नाही. त्यावर सावित्री म्हणते, अगं काय बोलतीयेस. त्यावर सानिका म्हणते, माझ्या मनातलं सांगते. आणि ती सावित्रीला म्हणू लागते, मम्मी मी जर तुला त्याचं नाव सांगितलं तर तू पप्पांना सांगशील का गं. आणि ती त्याचं नाव पेरू आहे असं सांगते. पुढे ती म्हणते, आय जस्ट लव पेरू, माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर लई प्रेम आहे गं. हे सगळं ऐकून सावित्री विचार करू लागते, याचा अर्थ सानिकाचा सर्वेश्वर नाही तर दुसरं कोणावर प्रेम आहे. अरे देवा, आता सानिकाचा साखरपुडा होणार आहे, मला यांच्याशी बोलून साखरपुडा कॅन्सल केला पाहिजे. इकडे पंकजा आणि सर्वेश टेन्शनमध्ये असतात. पंकजा बोलू लागते, ही सानिका ना एक दिवस नक्कीच घोळ घालणार आहे. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, ती राजाबद्दल बोलते हे फक्त आपल्यालाच माहिती होतं. त्यावर पंकजा म्हणते, पण दादा आणि वहिनीला ती तुझ्याबद्दल बोलते असंच वाटत होतं. बया नशीब आपलं, ती नशीबमध्ये आणखी काही बोलली नाही, नाहीतर सर्वेश आपलं काही खरं नव्हतं. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, म्हणूनच तुला मी सांगत होतो की काही गडबड करत जाऊ नकोस म्हणून. मम्मी अगं वसूची डायरी जाळण्याची काय गरज होती गं. पुढे तो म्हणू लागतो, मम्मी अगं मामाच्या नजरेत तू चांगली सासू आहेस, मग ती इमेज जपली पाहिजे की नाही. आता जे काही करायचं आहे ना ते अगदी सावधपणे केलं पाहिजे. त्यावर पंकजा म्हणते, होय, आणि आता साखरपुड्याच्या दिवशी सानिकाने काही घोळ घालू नये याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. इकडे सानिका येऊन बोलू लागते, चांदोबा बघ माझी झोप उडून कसा झोपलाय आरामशीर. ती सरकारला उठ उठ म्हणू लागते, पण सरकार काही उठत नसतो. तेवढ्यात तिला पाण्याची बॉटल दिसते. ती पाण्याची बॉटल घेते आणि सरकारच्या अंगावरती ओतते. सरकार घाबरून उठतो.
सरकार सानिकाला बघून म्हणू लागतो, काय चाललंय मॅडम एवढ्या रात्री, आणि तुम्ही इथे काय करताय? त्यावर सानिका बोलते, मला तुझ्या संग बोलायचंय आणि ते पण आत्ताच्या आत्ता. त्यावर सरकार म्हणतो, मॅडम मला झोप आली आहे. त्यावर सानिका म्हणते, तुला विचारलं का मी तुझा मूड आहे की नाही ते? आणि ती म्हणते, तू मला टाळतोयस? त्यावर सरकार म्हणतो, मॅडम आपण ना प्लीज उद्या बोलूया, तुम्हाला आता चढली. तुम्ही जा आणि आराम करा. त्यावर सानिकाला राग येतो आणि ती खाली बसून जोरजोरात रडायला लागते. हे बघून सरकार घाबरतो आणि म्हणू लागतो, अहो मॅडम असं रडू नका, कोणी ऐकलं तर काय विचार करेल? सानिका मात्र काहीच ऐकायला तयार नसते, ती रडतच असते. त्यावर सरकार म्हणतो, मॅडम प्लीज शांत बसाव. त्यावर सानिका म्हणते, जाऊ की गप्प बसू? त्यावर सरकार म्हणतो, आत जाऊन गप्प बसा. त्यावर सानिका म्हणू लागते, तू हकलतोयस मला? एवढी वाईट आहे का रे मी? आणि ती पुन्हा रडू लागते. इकडे सावित्री सानिकाचा विचार करत असते. तेवढ्यात साहेबराव तिथे येतात आणि तिला विचारू लागतात, काही बोलायचं आहे का तुम्हाला? बोला. त्यावर सावित्री म्हणते, ते साखरपुडा. त्यावर साहेबराव म्हणतात, परत तेच? तुम्ही खुश नाही का या साखरपुड्यामुळे? का सानिका आणि सर्वेशचं लग्न होऊ नये असं तुम्हाला वाटतं? त्यावर सावित्री म्हणते, अहो नाही, तसं नाही, मला वाटतंय लग्न व्हावं. सर्वेश तुमच्या विश्वासातला आहे, आपल्या घरातला आहे आणि सानिकाही आपल्या डोळ्यासमोर राहील. सगळं काही चांगलंच होणार आहे. त्यावर साहेबराव म्हणतात, सगळं काही चांगलं होणार आहे, मग अडचण काय? हे बघा, जे काही आहे ना ते स्पष्ट बोला. त्यावर सावित्री म्हणते, मला काय वाटतंय, सानिका साखरपुड्यासाठी तयार नाही आहे. म्हणजे तिला संसार करायचा आहे, तिला पुढं आयुष्य काढायचं आहे, म्हणून आपण तिला विचारून घेऊया का? त्यावर साहेबराव म्हणतात, ठीक आहे, मी आत्ताच बोलून घेतो तिच्याशी. त्यावर सावित्री म्हणते, आत्ता नका बोलू, म्हणजे झोपली आहे ना ती, उद्या विचारा वाटल्यास. त्यावर साहेबराव म्हणतात, जो काही सोक्षमोक्ष लावायचा आहे ना तो आत्ताच लावतो, आणि हे फक्त तुमच्या समाधानासाठी. पण हे शेवटचं, असं म्हणून ते सानिकाकडे जायला निघतात. सावित्री त्यांच्याबरोबर जाऊ लागते. ते तिला अडवतात आणि म्हणतात, तुम्ही इथंच थांबा, सानिका जे काही बोलल ते फक्त माझ्यासंग बोलल. इकडे सानिका रडत असते. तेव्हा सरकार तिला म्हणतो, अहो मॅडम शांत व्हा, कोणी ऐकलं तर घोळ होईल. त्यावर सानिका म्हणते, काही घोळ होणार नाही, कोणाला घाबरत नाही मी. पुढे ती त्याला म्हणते, बोल, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? राजा, मी माझ्या मनातलं सगळं काही तुला सांगितलंय, पण तुझ्या मनात काय आहे सांग ना राजा. त्यावर सरकार म्हणतो, मॅडम तुम्ही जावा प्लीज. त्यावर सानिका म्हणते, मी काय विचारलं तेवढंच सांगायचं. पुढे ती त्याला म्हणते, तुझ्या पण मनात तेच आहे ना लब्बाड? माहिती आहे मला, तुझ्या पण मनात तेच आहे. पुढे ती म्हणते, असं काय जे तुला मला सांगण्यापासून थांबवतंय? त्यावर सरकार तिच्याकडे बघू लागतो, पण काहीच बोलत नाही. पुढे ती विचारते, मला बघू शकशील का दुसरं कोणासोबत? बोल, माझं लग्न दुसरं कोणासोबत झालेलं आवडेल का तुला? बघितलं, आत्ता पण विचारलं मी, तू माझ्याशिवाय राहू शकतोस का? पण तू मला नाही विचारलं. ठीक आहे, तू जरी मला नाही विचारलं तरी मी तुला सांगते, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. इकडे साहेबराव सानिकाशी बोलण्यासाठी तिच्या खोलीत येतात. तेव्हा ती तिथे नसते. ते इकडे तिकडे बघतात आणि सानिका सानिका म्हणून आवाज देऊ लागतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की गच्चीच्या दरवाजाची कडी उघडी असते आणि ते तिकडे जायला निघतात. इकडे सानिका सरकारचा हातात हात घेऊन म्हणते, आय लव्ह यू राजा. पुढे ती म्हणते, सांग ना राजा तू पण, मला त्या सर्वेश संग नाही लग्न करायचंय, मला तुझ्याशी लग्न करायचंय. बोल ना राजा, थकले रे मी तुला विचारून, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि ती सरकारच्या गळ्यात पडून रडू लागते. सरकारच्याही डोळ्यात पाणी येऊ लागतं. इकडे साहेबराव गच्चीवर येत असतात आणि दरवाजा उघडणार. तेवढ्यात याच ठिकाणी आजचा भाग संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.